हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळी ना आम्ही इथे बावधानमध्येच एक खंडोबा मंदिर आहे तिथे आलो होतो. सकाळी म्हणजे तसे 10 वाजले होते. तिथे यायचं आज ठरवलंच होतं त्यामुळं आलो आहे. थोड्याशा पायऱ्या आहेत त्यात चढलो आणि वरती आल्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे मंदिर आहे. हे टेकडीवरती आहे. खूप छान आहे. खंडोबाचं दर्शन घेतलं. आज खंडोबाचं दर्शन घेता आलं याचा आनंदही आहे आणि इथूनच खाली बघा हायवे दिसतोय. पाषाण बावधानचा व्ह्यू दिसतोय. दर्शन घेऊन येतानाच दूध आणलं होतं, पण बघा कसं खराब झालं. काल रात्री पण असंच खराब झालं होतं. तर त्यातलं पाणी काढून ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. काल आणि आज दोन्ही वेळेस दूध खराब झालं होतं. म्हटलं मग आता याची भुर्जीच बनवावेत. पाणी गाळून घेतले आहे आणि अशा प्रकारे दाबून पाणी काढलं आहे. यावरती 10 मिनिट मी जाडसर असा खलबत्ता ठेवून पाणी काढून घेतलं आहे. आता भुर्जीसाठी कांदा चिरून घेते. हे कांदे फारच मोठे आहेत. यातला अर्धाच वापरणार आहे. अर्धाच यूज करत आहे. अगदी बारीक कट करून घेते. थोडीशी कोथिंबीर देखील कट करून घेतली आहे. आता पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की कांदा परतून घ्यायचा आहे. आता हे पनीर टाकते. हे मी रात्री फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते पनीर आहे आणि हे आताचं. मिक्स करून घेऊयात. 1 मिनिटभर परतून घेते. परतून झालेलं आहे. आता यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, किचन किंग मसाला आणि मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट परतून घेतलेलं आहे. आता वरून कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते. हे बघा माझ्या मुलाने ना आईला याची गरज लागेल म्हणून ब्लिंकिटवरून हे मागवलं आहे. सॉल्ट अँड पेपर स्प्रिंकलर आहे आणि रियुजेबल स्लायडर बॅग्स आहेत. ज्या स्मॉल साईजमध्ये आहेत. यामध्ये मी भाज्या ठेवलेल्या आहेत. मटार वगैरे स्टोअर करून ठेवण्यासाठी छान आहेत ह्या. त्यानंतर मिशोवरून मी ह्या सारी कवर्स मागवले होते. हे अशा प्रकारे कवर्स आहेत. सिंगल ज्या हेवी साड्या असतात त्यासाठी हे मागवले होते. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. लिंकवरती क्लिक करून तुम्ही मागवू शकता. क्वालिटी चांगली आहे. 6 साडी कवर्स मागवलेत. बाहेर बाल्कनीकडे पाहिले तर बघा हा नजारा इतका मस्त होता. व्ह्यू इतकं मस्त होतं की तिथूनच व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली मी. आता बाहेर बाल्कनीतून बघा हा व्ह्यू. वाव! काय मस्त नजारा आहे. काय कसलं भारी आहे ना. आजचं संध्याकाळचं आकाश खूप सुंदर दिसत होतं. नारंगी, गुलाबी आणि निळा रंग एकत्र मिसळून खूप सुंदर व्ह्यू तयार झाला होता. ढग आकाशात तरंगतायत असं वाटत होतं. रात्री आता डिनरसाठी धपाटे बनवते. त्यासाठी 7 ते 8 मिरच्या थोड्याशा तेलात भाजून घेत आहे. भाजून घेतल्याने चव छान येते. ते एका प्लेटमध्ये काढून ठेवते. 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत. त्या अशा खलबत्त्यातच ठेचून घेते. खलबत्त्यामध्येच बारीक करून घेते. आणि आता कोथिंबीर पण चिरून घ्यायची. हिरवी मिरची मी मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर इतकंच धपाट्यासाठी लागणार आहे. आता हे धपाट्याचं पीठ आहे.
आईने धपाट्याचं पीठ बनवून दिलं होतं. 2 मोठे कप पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये वाटलेली हिरवी मिरची, लसूण, चवीनुसार मीठ, 2 मोठे चम्मच तीळ, अर्धा चम्मच ओवा हाताने चोळून टाकते. यामुळे खमंग अशी चव येते. आणि कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घालायची, त्यामुळे धपाट्याची चव ना छान लागते. पिठात सगळं मिक्स करून घेते. आता थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे. हे पीठ चणा डाळ, गहू, ज्वारी, हळकुंड, धने असं एकत्र दळून आणलेलं आहे. त्यामुळे वरून हळद घालायची गरज लागली नाही. तर हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर इतकंच ॲड केलेलं आहे. मऊ असं मळून घेतलेलं आहे. आता याचे धपाटे बनवूयात. अगदी छोटे-छोटे धपाटे बनवणार आहे. धपाट्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, की धपाटे नको थालीपीठ बनव. तेही तव्यावरती थापून खरपूस असं. तर आता असे गोळे मी एवढे छोटे-छोटे गोळे बनवलेले आहेत. छोटे-छोटे असे थालीपीठ बनवून घेते. तव्यावरती तेल सगळीकडे पसरून घेतलेलं आहे. गॅस चालू करायच्या आधीच थालीपीठ थापून घेते. असं पाण्यात हात बुडवून पसरवून घ्यायचा. गॅस बंदच आहे. आधी पसरवून घेते आणि मग गॅस चालू करणार आहे. असे होल करूयात. गॅस चालू केलेला आहे. तवा गरम झालेला आहे. आता साईडने तेल सोडू आणि मध्ये पण अशा प्रकारे सोडू, म्हणजे थालीपीठ छान सगळीकडनं भाजलं जाईल. आता मंद आचेवरती झाकण ठेवून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरती भाजून घेतल्यामुळं खालची बाजू छान खरपूस भाजली जाते आणि तोपर्यंत वरची बाजू वाफेने चांगली छान वाफवली जाते. वरची बाजू देखील आपण भाजून घेणार आहोत नंतर. झाकण काढू आणि पलटून ही बाजू देखील भाजून घेऊ. मंद आचेवरती भाजल्याने थालीपीठ खालून करपणार नाही. खरपूस असे छान भाजले जातील. हे बघा असे छान खरपूस बनलेले आहेत. दहीसोबत खायला तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू तोपर्यंत टेक केअर.